मुलं आजारी असले ना, की कुठलीच कामं आपल्याला सुचत नाही. आता माझ्या बाबतीत पण ना तेच झालंय. किट्टू 2-3 दिवस झालं ना खूप जास्त आजारी आहे म्हणून तिला आज ना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतं. आता ही दिसणारा आनंद आणि एवढी खुशी आहे ना, ती काय जास्त वेळ टिकलीच नाही कारण की थोड्याच वेळाने काय झालं? काय झालं सांग? कोण रडती? तुझं दिला डॉक्टरने? हॉस्पिटलमधून घरी येताना ना आम्ही एका शॉपमध्ये थांबलो होतो कारण की आहोंचं ना तिथं थोडंसं काम होतं. आता शॉपमध्ये थांबलो तर होतोच, पण हिचं ना कंटिन्यू रडणं चालू होतं कारण की तिला दिलेलं इंजेक्शन ना खूप जास्त दुखत होतं. म्हणून अगोदर तिला घरी सोडून आलो तर नंतर दोघेही मार्केटमध्ये आलो होतो. आता आहोंचं काम करून घेतलं. मी पण थोड्याशा भाज्या खरेदी केल्या. येताना ना डेअरीमधलं दूध पण घेऊन आले होते. आता दुसरं काही चांगलं भेटो ना भेटो, मला मिरच्या ना एवढ्या खूप जास्त फ्रेश मिळाल्या होत्या ना, म्हणून स्वयंपाक झाल्यावर ना मस्त कवळ्या कवळ्या मिरच्या ना मी निवडून घेऊन ना असा ठेचा बनवायला घेतला होता. आता नेहमी मी ना ठेचा जो आहे ना तो मिक्सरच्या भांड्यात ओबडधोबड वाटून घेत असते, पण ह्यावेळेस ना मी रगडून म्हणा किंवा ठेचून म्हणा असा ठेचा बनवायला घेतला होता कारण की आमच्या अण्णाला ना अशा प्रकारे बनवलेला ठेचा खूप जास्त आवडतो. आता वास एवढा छान घरात घुमला होता ना की चक्क आमच्या अण्णांना किचनमध्ये बघायला आले होते की मी नेमकं बनवते तरी काय. आता अगं किचनमध्ये आल्यावर मला ना चांगले इंस्ट्रक्शन देऊन गेले की असं नको, तांब्यानी बनव किंवा ग्लासनी बनव म्हणून. आता इंस्ट्रक्शन देऊन झाले. आता भाज्या कशा भेटल्यात, कितीला गड्डी भेटले, ही गावरान नाही आहे ती गावरान आहे असं सगळं ना ते मला सांगत होते. तेव्हा समजलं की मला भेटलेली 30 रुपयाची कोथिंबिरीची गड्डी आहे ना आता गावाकडं 50 रुपयाला भेटते. आता तुमच्याकडे कितीला भेटते ना ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसे वाटतात ना तर ते प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगत जा. चलो बाय.